अरे वा, हाडाचा तुकडा! हा याला कुठे मिळाला? शेरूने कावळ्याला पळवून लावले. हे माझं जेवण आहे. हे माझ्याकडून ओढवून घ्यायला तुला काही एक अधिकार नाही. शेरूला खूप राग येतो. तो कावळ्याला पाहून त्याच्या अंगावर भुंकायला लागतो. दुसरीकडे कुठे जाऊन आरामात खाऊ असा विचार शेरूने केला, पण कावळा त्याच्या मागे लागला. नदी ओलांडून शेरू लाकडाच्या पुलावर चढला. जेव्हा त्याने नदीमध्ये पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. हा इथे कोण आहे? याच्या तोंडात एवढा मोठा हाडाचा तुकडा. स्वतःचे प्रतिबिंब आहे हे शेरूने ओळखलंच नाही. तो नदीमध्ये लक्ष देऊन पाहतच राहिला. एवढी हिंमत! मी हाडाचा तुकडा घेणारच, असे बोलून पाण्यात उडी मारली.